गेल्या आठवडाभरापासून सातारा जिल्ह्यामध्ये सतत मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळेच जिल्ह्याच्या जी पर्यटन स्थळं आहेत याच्यावर काही निर्बंध घालण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आलाय। या आठवड्याभरामध्ये जिल्ह्यात असणारी धरणं असतील किंवा जे घाटमाथे आहेत याच्यामध्ये काही ठिकाणी दरडी कोसळण्याचं प्रमाण वाढलं, धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली। तसेच जे डोंगराकडे जाणारे रस्ते आहेत या रस्त्यांवर सुद्धा पावसामुळे पर्यटकांना येण्या जाण्यासाठी त्रास होतोय आणि त्यामुळेच जिल्हा प्रशासनानं आता 19 ऑगस्ट पर्यंत या सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात असणारी जी पर्यटन स्थळं आहेत, मग तो अजिंक्यतारा असेल, कास पठार असेल, यवतेश्वरचा परिसर असेल किंवा ठोसेघर धबधबा आहे, अजूनही काही धबधबे आहेत, या सर्व ठिकाणी शिवाय पाचगणी महाबळेश्वर मधली जी पर्यटन स्थळ आहेत या सर्व ठिकाणी जिल्हा प्रशासनानं निर्बंध घातले आहेत। या सर्व ठिकाणी पर्यटकांना येण्यापासून मज्जाव करण्यात आलेला आहे। धरणांच्या बाजूला किंवा धबधब्यांमध्ये पाण्यामध्ये पर्यटकांना उतरण्यापासून रोखण्यासाठी सुद्धा निर्बंध घालण्यात आलेले आहेत। एकूणच जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून हा निर्णय प्रशासनाकडून अखेर घेण्यात आलेला आहे। ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, सातारा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।